आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नर्मदा, सगळं पुढे होऊन केलंच आहेस तर आता पाळणाही म्हण। नर्मदा आणि पाळणा अहो शाळेत असताना समूह गीतात पण गायली नाहीये ती। काय का बायको? ओ काका असं काय म्हणताय? आत्या म्हणशील ना तू पाळणा? बघा हो हो मी अगदीच म्हटलं असता ग, पण आता विसरायला झालाय ना। त्यापेक्षा वहिनी म्हणतील ना, त्या दरवर्षी म्हणतात ना। होय तूच म्हण, हवं तर तिथे बसूनच म्हण। दादा अरे आईला कशाला त्रास? मीरा वहिनी आहे ना, ती म्हणेल की। वा अनन्या, मीरा, तुमच्या गावी कृष्ण जन्माचा मोठा सोहळा असतो ना, मग तूच म्हण ना पाळणा। आठवतंय का एखादा? आठवते ती, लक्षात नसलं असतं तर नाही म्हणाली असती, हो ना गाई? मीरा होऊन जाऊ दे। हो म्हणते। वा वा वा, म्हण मीरा म्हण। मंजिरी, तुझ्या किती अपयशांना मी क्षमा करायची आहे। कधी मिळणार चिरतारुण्य? मार्जरी, ती मीरा दिसते तशी नाहीये। पाण्याचा अंदाज न घेता मी त्या पाण्यात उडी मारली, पण माझ्या लक्षात आलंय ते पाणी फारच खोल आहे। पळवाटा शोधू नकोस। पळवाट नाही मार्जरी,
त्या मीराला आतापर्यंत मी खूप वेळा मारण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेला अपयश मिळालं मला. असं वाटतं की नक्की तिच्यात काहीतरी विलक्षण आहे, कुठली तरी शक्ती तिच्या पाठीशी आहे. त्या दिवशी पण कृष्ण जन्माच्या दिवशी तिच्या ओळखीची कुठली तरी म्हातारी घरी आली होती. तिने घरात पाऊल टाकताच माझ्यासोबत काहीतरी विचित्र होऊ लागलं. काय कसं मला माहिती नाही, पण मग त्या गोष्टीचा शोध घे. हो, ती मीरा कोण आहे, तिला कोणती शक्ती मदत करते, हे सगळं शोधून काढणार आहे मी. तिचा भूतकाळ खणून काढ, तिची मूळ शोध. हो मार्जारी, तर मी तेच करणार आहे. जो पाळा जो जो रे जो, दुसऱ्या दिवशी दुसरा रंग, सावळे रंग, जसा झळकतो वर्षाचा भिंग, जो पाळा जो जो रे. तुमचा आवाज खूप छान आहे. म्हणजे तुम्ही गायनात शिक्षण घेतलंय का? लहानपणी सगळे म्हणायचे की तुझा आवाज चांगला आहे अथर्व. हो, खूप छान आवाज आहे. म्हणजे मी ऐकला ना तेव्हाच मला वाटलं की तुम्ही गायनात काही केलं असतं तर खूप नाव झालं असतं तुमचं. ऍक्च्युली खरं सांगायचं तर प्लॅन होता माझा, प्लेबॅक सिंगिंग नाही तर स्वतःचा बँड वगैरे असं काही. हे पुस्तक तू माझी चेष्टा करतेस? नाही, अहो मी खरंच सांगते तुम्हाला. मला सांगा, तुमचं हे टॅलेंट वेदाला माहिती आहे का? एक सेकंड, तू हसतेस का? मी कुठे असते? नाही. आणि राहिला प्रश्न वेदाचा, तर तिला काही सांगायचं नाही. हो, पण तुम्ही खूप छान गाता. वेदासाठी गा ना कधीतरी. नाही, माझी प्रॅक्टिस राहिली नाही आता, आणि तिच्या समोर मला माझं हसं करायचं. सॉरी. काय कळू द्यायचं नाहीये वेदाला? हेच की मी गात होतो ते. अच्छा, तुम्ही गात होतात? कधी? मी तर नाही ऐकलं बाबा काय. गुड, थँक्यू. तुला जपणार